नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत जी परीक्षा महिला व बाल विकास भरती तुमची येणाऱ्या 8 दिवसांमध्ये होणार आहे, याचा वेळापत्रक टाइम टेबल जाहीर झालेला आहे। किती शिफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे, संरक्षण अधिकारी पद असेल, त्यानंतर परिवीक्षिका अधिकारी महिलांकरिता वरिष्ठ लिपिक या सर्व पदांविषयी आपण माहिती बघणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर तुमच्याकरिता सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, येणाऱ्या 8 ते 15 दिवसांमध्ये तुमचा एक रिव्हिजन स्वरूपामध्ये सर्व विषयाला एक टच मिळाला पाहिजे, त्याकरिता आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच महिला व बाल विकास करिता स्टार्ट केलेली आहे। सर्व विषयासहित ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे। यामध्ये तुम्हाला काय प्रोव्हाइड केले जाणार आहे, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहता येणार आहे। तुमच्या टाइम नुसार अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे पीवायक्यू सोबत आपण टॉपिक वाईज एमसीक्यू पण घेणार आहोत। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे 555 रुपयामध्ये। तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे। पुढच्या परीक्षेला तुम्हाला या बॅचचा नक्कीच फायदा होणार आहे। याकरिता तुम्हाला 80 10 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपला जास्त वेळ न घेता जे वेळापत्रक टाइम टेबल आलेला आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। कालच आलेला आहे महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्या अंतर्गत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ कार्यालय आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित गट क आणि गट ड या संवर्गातील संरक्षण अधिकारी, गट ब अराजपत्रित नंतर परिवीक्षिका अधिकारी, खूप सारे पदे आहेत, 72 पदे आहेत। यांचा जो स्केल आहे पीएसआय, एसटीआय, एसओ क्लास 2 च्या लेवलचा स्केल असणार आहे तुमचं पेमेंट स्ट्रक्चर। यांचं बघूया आपण किती। 2 कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा 10 फेब्रुवारी 2025 ते 13 फेब्रुवारी, त्यानंतर 17 फेब्रुवारी 2025, म्हणजे तुमची सुरू होणार आहे 10 फेब्रुवारीला तर संपणार आहे 17 फेब्रुवारी। हे 7 ते 8 दिवसांमध्ये तुमची परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये किती सीट दिलेल्या आहेत, 3 शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। त्याचं सविस्तर वेळापत्रक आपण पाहणार आहोत आणि त्यावर नंतर डिस्कशन पण करणार आहोत। ग्रुप टाइम लेवल आहे का एक्झाम करिता बघा। 10 फेब्रुवारीला 9 ते 11 पहिली शिफ्ट असणार आहे, 2 तासाचा कालावधी असणार आहे परीक्षेचा। यामध्ये परिवीक्षिका अधिकारी जे 3 शिफ्ट आहेत गट क च्या आहेत, महिला 1 ते 3 दुसरी शिफ्ट आहे, त्यानंतर 5 ते 7। परंतु परीक्षेच्या अगोदर तुम्हाला 1 तास रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला जाणं गरजेचं आहे, कारण ते गेट क्लोज होते। आणि सर्वात महत्वाचं तुमचे ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट कालपासून सुरू झालेले आहेत। ज्यांना मेसेज, टेक्स्ट मेसेज आलेला नसेल त्यांनी स्पॅम फोल्डर किंवा इनबॉक्स मध्ये चेक करायचा आहे। आणि अजून जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या अकॅडमीशी त्यांनी संपर्क करणे गरजेचं आहे। त्यानंतर सेकंड शिफ्ट दिलेली आहे या ठिकाणी 11 फेब्रुवारी 2025 रोजी 9 ते 11 मध्ये त्यांचा रिपोर्टिंग टाइम 7:30 चा आहे। यामध्ये संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित पदाकरिता ही परीक्षा होणार आहे। आणि त्यानंतरचा सेकंड शिफ्ट दिलेली आहे 1 ते 3 मध्ये परिवीक्षिका अधिकारी गट क ची। त्यानंतर 12 फेब्रुवारीला पण परिवीक्षिका अधिकारी आहे 3 शिफ्ट मध्ये, म्हणजे आपण विचार करू शकता किती आज दिलेले आहेत, 9 शिफ्ट आहेत, म्हणजे भरपूर अर्ज आलेले आहेत 72 जागेकरिता। याचा जो पेमेंट स्केल तुम्हाला सांगितलेला आहे S30 नुसार। त्यानंतर 17 फेब्रुवारीला पण वरिष्ठ लिपिक आपण सांगितल्याप्रमाणे ग्रुप सी च याचं जर उमेदवारांना 1 फेब्रुवारी 2025 म्हणजे कालपासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने wcd.com या संकेतस्थळावरती हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। यामध्ये परीक्षेची वेळ, तारीख आणि परीक्षेचं सेंटर कोणत्या ठिकाणी असणार आहे तुमची त्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत जो टीसीएस पॅटर्न तुम्हाला असणार आहे। टीसीएस कंपनी मार्फत परीक्षा आयोजित केलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर करिता ग्रुप टाइम लेवल जो सूचना पत्रक आलेला आहे, म्हणजे तुम्हाला 2 तासाचा जो कालावधी आहे यामध्ये 45 मिनिट पहिले 50 प्रश्न आणि सेकंड जो ग्रुप बी चा सेक्शन आहे त्यामध्ये 45 मिनिट 50 क्वेश्चन। या सेक्शन मध्ये जेवढे क्वेश्चन दिलेले आहेत तेवढेच तुम्हाला सॉल्व्ह करायचे। एक वेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर परत तुम्हाला रिपीट येता येणार नाही। आणि जो टाइम दिलेला आहे 45 मिनिटाचा या अंगणवाडी सुपरवायझर संदर्भात आपण बोलत आहोत। त्यानंतर महिला बाल विकास मध्ये त्यांनी असा काही टाइम किंवा सूचना पत्रक आपल्याला दिलेलं नाहीये।
TCS कंपनी मार्फत तुमचे 2 तासाकरिता पेपर होणार आहे 200 मार्काकरिता. 200 पैकी बघा आता आपला जो कट ऑफ आहे आतापर्यंत जर अनालिसिस केलं आपण तर यामध्ये तुम्हाला जे कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी, इंग्लिश, जीके ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो आणि गणित आणि बुद्धिमत्ता. प्रत्येकी तुम्हाला 50 प्रश्न आहेत. बरोबर आहे. यावरचे TCS पॅटर्न नुसार म्हणजे 4च ऑप्शन असणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जरी या अभ्यासक्रमामध्ये कायदे दिलेले नसतील, महाराष्ट्र लोकसेवा कायदा असेल, RTI आणि RTS हे 2 कायदे वाचून जायचे आहेत. परत सांगतो तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये 5 ते 6 प्रश्न या 2 कायद्यावरचे विचारले जातात. RTI मध्ये 31 कलम आहेत, आर्टिकल आहेत आणि RTS मध्ये 30 आहेत. एक वेळेस तुम्ही रिव्हिजन जरी केली, बघून जरी घेतलं तरी तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. मी का सांगतोय कारण तर प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न हमखास विचारले जातात. ओके, तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर जो अभ्यासक्रम आहे तो पण सांगितलेला आहे. त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये वेगवेगळ्या परीक्षा आता महिला बाल विकास झाल्यानंतर अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा होणार आहे. त्यानंतर समाज कल्याण आदिवासी विभागाची परीक्षा होणार आहे. याकरिता आपल्याला कमी कालावधी उपलब्ध आहे. यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच विविध परीक्षेकरिता सुरू केलेली आहे. सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, त्यासोबत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. फक्त 555 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे. तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्यावरती तुम्ही लिंक वरून ऍप डाउनलोड करू शकता. ऍप मधून पण ऍडमिशन घेता येणार आहे. तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल, जो टाइम टेबल तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेला आहे, किती सीट मध्ये होणार आहे, प्रत्येक काही जण लोकांचं हॉल तिकीट आलेलं नसेल त्यांनी वेट करायचे कारण तुमची 17 तारखेला किंवा जे शेवटी परीक्षा असेल त्यामुळे हॉल तिकीट अजून उपलब्ध झालेलं नसेल. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. ज्यांची आता अगोदर एक्झाम आहे 10 तारखेला, 10 असेल 11 तारखेला असेल, त्यांच्या अगोदर हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट मध्ये. आपण आता डेमो क्लास पण घेणार आहोत. मराठी, सामान्य ज्ञान, जीके, गणित बुद्धिमत्ता तसे डेमो पेपर पण एक आयोजित करणार आहोत. ओके, धन्यवाद सर्वांचे.